मुक्तांगणमध्ये जेव्हा रुग्णमित्र उपचार घेत असतात तेव्हा आमच्या लक्षात येतं की त्यांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये एक भीती असते. 30 दिवस तो मुक्तांगणमध्ये राहतो हे ठीक आहे, पण बाहेर आल्यानंतर तो परत व्यसन करेल का? आणि सतत ते या काळजीमध्ये राहत असतात. पण दुर्दैवाने असं झालं की आपल्या घरातला हा व्यसनमुक्त होणारा माणूस समजा एक दिवस व्यसन करून घरी आला, अशा वेळेला कुटुंबियांनी घाबरायचं नाही, अजिबात चिडायचं नाही. अशा वेळेला चिडणं ही एक खूप स्वाभाविक रिॲक्शन असते. घरातले लोक त्याच्यावरती आरडाओरडा सुरू करतात की अरे तू इतका चांगला होता, आता तू कसा परत पिऊन आला? त्यावेळेला आपण जर त्याच्यावर चिडलो तर त्याचा तो पुन्हा एक निमित्त म्हणून वापर करू शकतो. जरी तो परत पिऊन आला तरी मला माहितीये की ही गोष्ट खूप अवघड आहे, पण आम्ही नेहमी घरातल्या लोकांना सांगतो, तेव्हा तुम्ही शांत राहा. त्याच्याशी या विषयावरती काहीच बोलू नका. त्याला जेवू दे आणि त्याला झोपू दे. तो पिऊन आलेला असताना आपण जर त्याच्याशी वाद घालायला लागलो तर परिस्थिती टोकाला जाईल, खूप भांडणं होतील आणि मुलांसमोर ही भांडणं झाली तर मुलांना खूप असुरक्षित वाटेल. त्यावेळेला आपण जर का शांत राहिलो तर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचं व्यसन उतरेल, सकाळी जाग येईल त्याला, तेव्हा त्याला पश्चाताप होईल आणि कदाचित तो स्वतःहूनच व्यसन बंद करेल किंवा तो तुम्हाला सांगेल की नाही मला परत मुक्तांगणला घेऊन चला. तो व्यसन करतोय का नाही यापेक्षा त्याचं आणि तुमचं नातं कसं आहे ते चांगलं आहे हे बघणं जास्ती महत्वाचं आहे. आपण त्याच्यावर चिडलो तर त्याचं आणि आपलं नातं खराब होईल आणि तो आपलं ऐकणार नाही आणि आपल्याला त्याला बिलकुल मदत करता येणार नाही. त्यावेळेला जरी त्यांनी व्यसन केलंय तरी आपण शांत राहायचंय, तरच त्याचं आणि आपलं नातं चांगलं राहील आणि आपण त्याला व्यसन सोडण्यासाठी मदत करू शकू. अशा वेळेला आपण एक गोष्ट विसरायची नाहीये की तो माणूस वाईट नाही, फक्त त्याचं व्यसन वाईट आहे. तो एक आजारी माणूस आहे आणि त्याच्यावरती आरडाओरडा करून त्याच्याशी भांडून कुठलाही आजार बरा होत नाही. तर त्याला योग्य प्रकारे मदत केली तरच आजार बरा होऊ शकतो.